अंदाज तोच वृत्त नव्हे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाने सर्वत्र शोक व्यक्त होत आहे। अचानक घडलेला हा प्रसंग संपूर्ण महाराष्ट्राला हादरा देणारा ठरला आहे। अजित पवार यांच्या वर्धातील आठवणी आजही ताज्या आहे। अलीकडेच दादा वर्ध्यात येऊन गेले, जिल्हाधिकारी कार्यालयात ते भेटले, आढावा बैठक, पत्रकार परिषद असे कार्यक्रम आटोपून ते हिंगणघाट येथे देखील पोहोचले होते। या दरम्यान हिंगणघाट येथे सुधीर कोठारी यांच्या घराच्या बाहेर पडल्यावर एका कार्यकर्त्याने दादांना आय लव्ह यू म्हटले आणि तेवढ्यातच मिश्किल अंदाजात दादा उत्तरले आय लव्ह यू टू। हा प्रसंग अनेकांच्या स्मरणात राहिलाय। 2012 मध्ये अजित पवार काँग्रेस नेते आणि विधानसभा उपाध्यक्ष प्रमोद बाबू शेंडे यांच्या भेटीला त्यांच्या घरी आले होते। यावेळी त्यांनी प्रमोद बाबू शेंडे यांची भेट घेतली। त्यावेळी देखील त्यांनी वर्धा शहराबाबत आणि जिल्ह्यांबाबत बरीच चर्चा केली। आज सकाळी 9:30-10च्या सुमारास मोबाईलवरती फोन आले की दादांचा बारामती विमानतळावर विमानाने अपघात झाला। हे वृत्त सकाळी कळताच टीव्ही सुरू केली आणि लाईव्ह दृश्य टीव्हीवर अनेक चॅनलवरती होती आणि दादाचा विमानाने अपघात झाल्याचं चित्र आणि दृश्य या दोन्ही गोष्टी टीव्हीवरती बघत होतो। दरम्यान अनेकांचे फोन खणखणत होते आणि अवघ्या तासभरात दादा त्या अपघातामध्ये राहिले नाही, दादाचं दुःखद निधन झालं असं रीतसर घोषित करण्यात आलं। तेव्हा दादा म्हणजे परिवारातील एक सदस्य होते, कुटुंब प्रमुख होते। हे कळल्यावर दादाचे अनेक प्रसंग, मी तर फार जुना राष्ट्रवादीचा कार्यकर्ता नाही, गेल्या 2 वर्षापासून दादाच्या नेतृत्वामध्ये पक्षामध्ये प्रवेश केला होता, पण 2 वर्षात प्रवेशापासून तर 2 वर्षाच्या कालावधीमध्ये दादांच्या अनेक भेटी झाल्या, अनेक प्रसंग दादांना भेटण्याचे आणि चर्चेचे प्रसंग आले। दादासारखा महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांची आणि महाराष्ट्रांच्या अनेक प्रश्नांची जाण असणारा नेता मी राष्ट्रवादी पक्षात आहे म्हणून नाही, परंतु आजच्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दादासारखा महाराष्ट्राच्या प्रश्नाची जाण आणि महाराष्ट्राचे जे काही आज नेते आहेत, दादाची जी काही काम करण्याची पद्धत होती, सकाळी 4:30-5ला उठणे आणि 6च्या आत तयार होऊन जनतेच्या कामाला, जनतेच्या प्रश्नाला हात घालणे आणि दिवसभर पायाला भिंगरी लावून जनतेचे प्रश्न सोडवण्यामध्ये दादासारखा महाराष्ट्रामध्ये दुसरा नेता मी तरी माझ्या 32 वर्षाच्या सक्रिय राजकारणामध्ये बघितलेला नाही। आणि महाराष्ट्र राज्याच्या प्रशासनावर जी पकड, जे वजन दादाचं होतं ते कुठल्याही नेत्याचं मी बघितलेलं नाही। दादाच्या जाण्याने पवार कुटुंब, आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अनेक कार्यकर्ते हे आज खऱ्या अर्थानं पोरके झालेले आहे। दादाच्या जाण्याने दादासारखा नेता पुन्हा होणे नाही हे माझं मानणं आहे। दादाच्या जाण्याने राष्ट्रवादी काँग्रेसचं आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं फार मोठं नुकसान झालेलं आहे। दादा इतका मोठा नेता असताना, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री असताना किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असताना अनेक प्रसंग दादांना रात्री 12च्या पलीकडे म्हणजेच 1, 2, 3, 4 अशा अनेक रात्रीच्या वेळेस फोन लावण्याचे अनेक प्रसंग राजकीय दृष्ट्या आले, परंतु आम्ही लावलेला फोन दादांनी पहिल्या रिंगवर उचलला। असा नेता या महाराष्ट्र राज्यात होणे नाही आणि दादा जाण्याचं अतिशय दुःख आहे। काही मित्रांचे मला कॉल आले, त्यात मला ही दुःखद घटना माहीत पडली। त्यानंतर मन हे सुन्न होऊन गेलं की एवढा चांगला लोकनेता, प्रशासनावर पकड असलेला, वेळेचं भान ठेवणारा असा नेता आपल्यापासून हरवून गेला। हे मनात खूप खंत होणारी आणि महाराष्ट्राची खूप मोठी नुकसान झाल्यासारखं असं वाटतं। ही पोकळी भरून निघणार नाही असा नेता पुन्हा कधी तयार होऊ शकत नाही। त्यांच्या परिवाराला ईश्वर
शांती दो आणि आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व कार्यकर्ते व वर्धा शहर व जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे श्रद्धांजली वाहतो. सांगण्यासारखं आता सध्या तर आमच्याकडे काहीच उरलेलं नाही, कारण आमचा खरा हक्काचा दादा आमच्यामधून निघून गेलेला आहे. मी अनेक वर्षापासून या पक्षाशी जोडलेली आहे. पवार फॅमिलीवर खूप मनापासून प्रेम केलेलं आहे. आमचं बालपणच तिथून सुरुवात झालेली आहे. आदरणीय पवार साहेबांच्या कुटुंबासोबत आम्ही अतिशय प्रामाणिक राहिलेलो. आमचं पूर्ण कुटुंब त्यांच्यासोबत प्रामाणिक राहिलेलं आहे. आणि दादांची आजची ही दुःखद घटना अविस्मरणीय आणि खूप त्रासदायक घटना आहे की जे आम्ही कधीच आयुष्यात ती पोकळी भरून काढू शकणार नाहीये. कारण आमच्या दादासारखा नेता या महाराष्ट्राला पुन्हा मिळणार नाही, हे तेवढंच सत्य आहे. महिलांना सन्मान देणारं आणि या महाराष्ट्राचा खरा कर्णधार म्हणून काम केलेले आमचे दादा आहे. प्रत्येक जनसामान्यांमध्ये वावरणारे, जरी ते पश्चिम महाराष्ट्रातले असले तरी सुद्धा या महाराष्ट्रावर, या विदर्भावर अतिशय प्रेम करणारे आमचे दादा होते. मी एवढंच म्हणेल, दादासारखा आदरणीय विलासराव देशमुखानंतर आमचे दादा होते. आज विलासराव पण नाही आहे, त्यांची उणीव सुद्धा कोणी भरून काढू शकत नाही. आणि आमच्या दादांची सुद्धा उणीव या महाराष्ट्रात, या देशात कुणीच भरून काढणार नाही. कारण महिलांना सन्मान देणारं आणि जनसामान्याला न्याय देणारं हे व्यक्तिमत्व होतं. अतिशय त्यांच्या बाबतीत बोलण्यासारखं शब्दच आमच्याकडे नाही आहे. परंतु सरतेशेवटी मी आदरणीय मुख्यमंत्र्यांना एवढीच विनंती करेल की आमचे दादा तर गेले, आमच्या हक्काचे दादा गेले, परंतु आपण आमच्या राष्ट्रवादीच्या सर्व कार्यकर्त्यांना, त्यांना आमच्या दादांची कमी भासणार नाही ही जाणीव आपण ठेवून आम्हाला नक्कीच न्याय द्याल, एवढीच मी विनंती करते आणि थांबते. जय हिंद, जय राष्ट्रवादी.